वटपौर्णिमा, ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते वृक्ष म्हणजेच वडाचे झाड होय. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात. वड हे देवतुल्य असे झाड आहे. त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचेही वास्तव्य असते. महाराज नेहमी म्हणायचे की वड वड मूळ मूळ, म्हणजेच या विश्वाचे मूळच महाराज आहेत. वड ही अतिशय बहुगुणी औषधी वनस्पती आहे. गुढीपाडव्याला आपण वडाचीच मुळी दरवाजावर बांधत असतो. तसेच त्याच्या मुळापासून केसासाठी तेलही तयार केले जाते. म्हणूनच वडाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.